प्रश्न विचारायचा होता विचारते. आपलं नाव काय म्हटलं? डॉक्टर स्नेहा निकते, चेंबूर, मुंबई. व्हेरी गुड मॉर्निंग डॉक्टर स्नेहा. गुड मॉर्निंग डॉक्टर. खूप छान इन्फॉर्मेशन दिली आपण आणि सगळ्या सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत आपण छान एक्सप्लेन केलेलं आहे. सध्या आपण बघतोय खूप पॅनिक सिच्युएशन क्रिएट होते. म्युकरमायकोसिस बद्दल व्हॉट्सअप फॉरवर्ड्स खूप पाठवल्या जातात आहेत. आज आपल्याकडे डॉक्टर आशिष बते दादा आलेले आहेत. तर मी डॉक्टर रमेश बांडुगचे त्या सिव्हिल सर्जन आहेत, त्यांना विनंती करेल की आपल्या आजच्या पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. तर हरिओम. हरिओम दादा. हरिओम. डॉक्टर बांडेबुचे नागपूरहून बोलताय. कैलासवासी दादासाहेब पिचकुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जे योगासनाचे क्लासेस सुरू केले आहे त्याबद्दल डॉक्टर ठावकर साहेबांचा मी आभारी आहे. कारण ही अशा प्रकारची क्रिया पहिल्यांदाच आपण आपल्या समाजामध्ये पाहत आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये म्युकरमायकोसिस बद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी डॉक्टर आशिष खेमराज मते हे येणार आहेत. त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. आपले बावनेस कुणबी समाज केंद्रीय संस्थेचे जे अध्यक्ष आहेत खेमराजजी मते, ते 2016 पासून आहेत. त्यांचा सुपुत्र म्हणजे डॉक्टर आशिष खेमराज मते हा 2006 मध्ये शरद पवार सावंगी मेघे कॉलेजमधून डेंटल कोर्स करून मागील 14 वर्षापासून दिघोरी येथे प्रॅक्टिस करत आहे. सोबतच त्यांनी बऱ्याच सर्टिफिकेट कोर्स केलेले आहेत. त्यामध्ये सर्टिफिकेट इन इम्प्लांट डेंटिस्ट्री, सर्टिफिकेट इन ऑर्थो डेंटिस्ट, सर्टिफिकेट इन कॉस्मेटिक डेंटिस्ट्री आणि एक न्यूयॉर्क अमेरिकेची सर्टिफिकेट आहे ADACERP नावाची. त्याच्यानंतर ते इंडियन डेंटल असोसिएशन नागपूरचे मेंबर आहेत आणि मागील 14 वर्षापासून ते दिघोरीला नागपूरला सुप्रसिद्ध दंतरोग चिकित्सक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ते सोबत कन्सल्टेशन करतात ऑर्थो डेंटिस्ट मध्ये श्री हॉस्पिटल कामठी रोड नागपूर येथे. आता जे कोरोना नंतर जे बरेचसे कॉम्प्लिकेशन दिसतात त्याच्यामध्ये एक म्युकरमायकोसिस हा एक कॉम्प्लिकेशन दिसतो. तर त्याचा इफेक्ट नाकात, डोळ्यात आणि मेंदूवर होतो. सोबतच त्याचा इफेक्ट दातावरही होतो आणि हे जास्तीत जास्त ज्यांची शुगर लेवल जास्त आहे तर त्यांनाच होतो. कारण शुगर लेवलमध्ये जी RBC आहेत ते ब्रेकडाऊन होऊन त्याचं जे आयर्न आहे त्याच्यावर हा अटॅक करतो. तर याबद्दल अजून जास्तीची माहिती आपल्याला डॉक्टर आशिष खेमराज मते हे देतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो, आवाज येत आहे? हा हा हा. सगळ्यात पहिले सगळ्यांना गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग, सुप्रभात. आजचा हा जो आपला विषय आहे हा जरी गंभीर असला तरी सगळ्यांनी एकदम गंभीर होऊन नाही, घाबरू नये या गोष्टी करता. माझा जो विषय आहे पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस म्हणजे काय. आता तुम्हाला कल्पना आली असेल की पोस्ट कोविड म्हणजे कोविड इन्फेक्शन, कोरोना झाल्यानंतरचा जो आहे हे वेगळा आजार आहे. आता म्युकरमायकोसिस म्हणजे काय? म्युकरमायकोसिस म्हणजे एक प्रकारची बुरशी आहे ज्याला ब्लॅक फंगस म्हणतात. आता ही कोणत्या पेशंटमध्ये होत असते? जनरली याला सर्वसामान्य लोकांमध्ये होत नाही. अनकंट्रोल डायबिटिक पेशंट जे असतात ज्यांच्यामध्ये खूप जास्त शुगर लेवल वाढलेलं असतं त्याच पेशंटमध्ये हे जास्त प्रमाणात होत असतं. पण नॉन डायबिटिक किंवा ज्यांना डायबिटीज नाही आहे त्यांच्यामध्ये पण नाकारू शकत नाही. ही जी कंडिशन आहे ही नॉन डायबिटिक मध्ये केव्हा होते? ज्यांची इम्युनिटी खूप कॉम्प्रोमाइज्ड आहे किंवा ज्यांना इम्युनो सप्रेसिव्ह ड्रग्स दिले जात आहे, औषध दिले जात आहे. बघा इथे मी ना खूप मोठे मोठे मेडिकल टर्म्स आणि इंग्लिश मध्ये खूप बोलण्याचं टाळतोय. साध्या सिंपल लँग्वेज मध्ये तुम्हाला सगळ्यांना समजून सांगण्याचा हा माझा प्रयत्न आहे. ठीक आहे. तर ही जी इम्युनो
कॉम्प्रोमाइज कंडिशन म्हणजे ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते अशा लोकांमध्ये हे होऊ शकतं, पण जास्त करून अनकंट्रोल्ड डायबिटिक केसेसमध्ये. मग आता हा आजार जो आहे हा कोणत्या आपल्या एरियाला अटॅक करतो, आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवाला अटॅक करतो? आपल्या शरीराच्या सायनसेस मध्ये याचं जनरेशन होतं, म्हणजे याची वाढ जी आहे ती सायनस मध्ये होत असते. आता सायनस बरेच लोकांना माहिती असेल सायनस म्हणजे काय. सायनस म्हणजे आपल्या चेहऱ्यामध्ये नॅचरली नैसर्गिकरित्या एक अरेंजमेंट असते. आपलं जे काही डोक्याचं आणि चेहऱ्याचं वजन कमी करण्यासाठी हे नॅचरल अरेंजमेंट आहे नेचरची. हे छोटे छोटे कप्पे असतात जे हॉलो असतात, ज्यांच्यामध्ये फक्त एक सायनस लाइनिंग असते. दुसरा याचा ऍडव्हान्टेज आहे की आपला फोनेटिक्स, आपला आवाज व्यवस्थित आला पाहिजे याच्याकरता हे सायनसेस असतात. तर जसं मी सांगितलं की म्युकोरमायकोसिस हे जे आहे हे हवेमध्ये याचे पोलन्स असतात. हवेद्वारे हे नाकामधनं आपल्या सायनस मध्ये जात असतात आणि सायनस मध्ये याची वाढ होत असते. सायनस मध्ये याचं वाढ जेव्हा होत असते त्याच प्रकारे हे जे सायनसेस आहे एकामेकाला जुळलेले असल्यामुळे हे एकातनं दुसरीकडे ट्रान्सफर होत असते. बरं, याला आपल्याला मग ओळखायचं कसं, की काय कशा पद्धतीनं हे आपल्याला ओळखू शकतो आपण इन जनरल. इन जनरल हे केसेस नागपुरामध्ये आता इतके वाढत चाललेले आहे झपाट्याने खूप जास्त. याचं रिझन काय आहे, की का बरं वाढत चालले, आताच का वाढत चालले? अनकंट्रोल डायबिटिक केसेसमध्ये पोस्ट कोविड जे सांगितलं मी तुम्हाला, याच्यामध्ये रिझन हे आहे की स्टेरॉइडचा वापर झालेला आहे. बरेचसे जे आता स्टेरॉइड जे आहे एक त्याला आमच्या मेडिकल टर्म मध्ये लाईफ सेव्हिंग ड्रग म्हणतात. सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणजे स्टेरॉइड असतो जेव्हा कुठे पेशंट जो आहे तो रिकव्हरीच्या याच्यामध्ये नसतो आणि मृत्यूच्या दारामध्ये असतो, त्यावेळेला त्याला स्टेरॉइड देण्याचं काम सुरू होतं. ह्या स्टेरॉइडच्या अतिवापरामुळे हा एक प्रॉब्लेम होत असतो की त्यांची शुगर अजून जास्त वाढत असते. ऑलरेडी डायबिटिक पेशंट आहे, त्याच्यामध्ये शुगर वाढल्यामुळे जे आहे हे जे स्टेरॉइड आहे यांच्यामुळे जास्त वाढत असते. मग आपल्याला याला लवकरात लवकर कसं ओळखता येईल, याचं डायग्नोसिस खरंच डिफिकल्ट आहे, व्हेरी डिफिकल्ट टू डायग्नोज. बट अर्ली स्टेजेसमध्ये डायग्नोज झाल्यानंतर याला आपण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये करू शकतो. तर याचे चिन्ह आहे आपल्या डोळ्याच्या आणि गालाच्या वरती सूज. जर का आपल्याला सूज येत असेल तर आपण त्वरित आपल्या डेंटिस्टकडे किंवा ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट किंवा ENT सर्जन याच्यामध्ये मल्टिपल ऑर्गन्सला हे अटॅक करू शकतं. जसं ब्रेन वरती पण अटॅक करू शकतं जर जास्त वाढलं तर. आपल्याला तोंडामध्ये जर कुणाला टाळूवरती काळपणा दिसत असेल तरीही आपल्याला याचं जे आहे, पण याला सगळ्यात पहिले आपल्याला जाऊन दाखवायला पाहिजे, कारण अर्ली स्टेजेसमध्ये हे आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. एकदा जास्तच वाढलं तर तेवढा पोर्शन आपल्याला कट करावं लागतं. मी सर्जिकल मॅनेजमेंट वरती पण जाईल याच्या, की याला काय खूप जास्त जो आहे डिटेलमध्ये नाही सांगणार, पण एक माहिती कळावी, एक जनरल तुम्हाला कळावं की कसं याला ओळखू शकतो आपण. याच्यासाठी जसं ब्लॅकिश डिस्कलरेशन ऑफ स्किन म्हणतात, म्हणजे काळसरपणा एक तर चेहऱ्यावरती येणार तुमच्या किंवा मग टाळूच्या आतमध्ये तुम्हाला तेवढ्या पोर्शनला दिसेल ब्लॅकिश डिस्कलरेशन. नाकातनं आपल्या डिस्चार्ज, नॅझल डिस्चार्ज, आता नॅझल डिस्चार्ज बाकीच्याही केसेसमध्ये दिसतं. जसं साधारण सर्दी झाली तरी पण आपल्याला जाऊन दाखवायला हरकत नाही. मग अजून काय असतं, कम्प्लीट ब्लॉकेज, कम्प्लीट जर आपलं नाक चोक झालं, हे पण याचं एक चिन्ह आहे. अजून मग डेंटल रिलेटेड काय प्रॉब्लेम आहे, जर का आपल्या हिरडीतनं पस निघून राहिला आहे, ठिकठिकाणी असे फिटकुळ्या झालेल्या आहे, त्यातनं आपल्याला पस निघतोय, अचानक आपले दात, खूप सारे दात हलायला लागले, हे एक चिन्ह आहे की तुम्हाला म्युकोरमायकोसिस होऊ शकतं. परंतु त्याचं कन्फर्मेशन तुम्हाला डॉक्टरकडे जाऊनच करता येईल. तुम्हाला डेंटिस्टकडे जावं लागेल आणि चेक करून घ्यावं लागेल. मग आता हे जे चिन्ह आहे याच्या व्यतिरिक्त अजून काही राहू शकतं का? अजून खारटपणा, तोंडामध्ये सतत खारटपणा वाटणे,
ऍडिशनल चिन्ह राहू शकतं. मग या कंडिशन्स मध्ये समजा म्युकोरमायकोसिस हा एक बडिंग स्टेज मध्ये आहे, म्हणजे जस्ट इनिशिएट झालेला आहे, परंतु काही कारणांनी कोणता पेशंट जो आहे दंत वैद्यकीय म्हणजे डेंटिस्ट कडे गेलेला आहे दातांचं दुखणं घेऊन, आणि अशा परिस्थितीमध्ये जर का दात काढला तर हा जो प्रॉब्लेम आहे हा अग्रेवेट होऊ शकतो, म्हणजे वाढू शकतो. बेसिकली सोर्स ऑफ इन्फेक्शन म्हणजे कारण त्याचं सायनस असतं, सायनस मध्येच याची ग्रोथ होत असते. आणि त्यानंतर जर अशा प्रकारचं कंडिशन आले की दात दुखताय आणि आपण डेंटिस्ट कडे जाऊन हा दात काढतोय, तर त्यावेळेला इथे याचं वाढ होण्याची शक्यता असते किंवा अग्रेवेट होऊ शकतो कोणत्याही डेंटल प्रोसिजरने, बट मेनली दात काढल्यामुळे. बरं, जसं मी सांगितलं आता की याची कारणं काय आहेत, कोणत्या पेशंट्स मध्ये होतं, कसं ओळखायचं, कोणत्या एरियाला अटॅक करतं आपल्या चेहऱ्याच्या. मग आता याच्यानंतर आपण याच्या ट्रीटमेंट वरती येऊया. अर्ली स्टेजेस मध्ये जर का याचं डायग्नोसिस झालं तर याला औषधांनी आपण कंट्रोल करू शकतो. जो पण अफेक्टेड एरिया आहे, जर का तो मायनर पोर्शन असेल तर त्याला मायनर सर्जिकल डिब्राइटमेंट करतात, म्हणजे तेवढा भाग जो आहे त्याला कापून काढतात. आपण बरेचसे केसेस आता जे आहे ते लेट डायग्नोसिसमुळे पेशंट्सचे डोळे काढावे लागतात, कारण खूप जास्त याचा प्रसार झालेला असतो, डोळ्यांमध्ये इन्फेक्शन पसरलेलं असतं, पेशंटला दिसत नाही. हे एक अजून एक चिन्ह की ब्लड विजन, मी पूर्वी सांगायला विसरलो, की ब्लड जर विजन असलं तुमचं, म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसत नाहीये अचानक, तर तुम्हाला आपल्या ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे, डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे, जेणेकरून याचं कन्फर्मेशन झालं पाहिजे की हे आहे की नाही आहे. ठीक आहे. मग याच्या ट्रीटमेंट वरती आपण येऊया. याचं ट्रीटमेंट म्हणजे सगळ्यात पहिलं जसं मी सांगितलं की अर्ली डायग्नोसिस अर्ली स्टेजेस मध्ये झालं तर सर्जरीची गरज कमी पडते. खूप मोठी सर्जरी करायची गरज पडत नाही. परंतु जर का हे इन्फेक्शन खूप जास्त वाढलं तर आपल्याला अ, डोळ्यापर्यंत, ब्रेन पर्यंत, कानापर्यंत, आपल्या चेहऱ्याच्या आतमधले जे हाडं असतील त्यांच्यापर्यंत हे जेव्हा पोहोचलं असतं, त्यावेळेला याची सर्जरी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होत असते. तर मला सगळ्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे, की असे जर का चिन्ह तुम्हाला दिसत असतील, असं जर का प्रॉब्लेम किंवा तुमच्या आजूबाजूच्या याच्यामध्ये दिसत असेल, तर तुम्ही त्वरित त्यांना डेंटिस्ट किंवा ईएनटी किंवा ऑप्थॅल्म जे जिथे तुम्ही पॉसिबल आहे तिथे त्यांना नेऊन एकदा त्यांचं डायग्नोसिस करू शकता. तर याचं मॅनेजमेंट जसं मी सांगितलं, की खूप आता हा हा जो आजार आहे याच्यामध्ये अजून एक तुम्ही पेपरामध्ये वाचलं असेल, की खूप खर्चिक ट्रीटमेंट आहे याचं. याचं खर्चिक ट्रीटमेंट केव्हा होतं, ज्यावेळेला याच्या स्टेजेस वाढतात. स्टेजेस वाढतात म्हणजे त्यांना आमच्या भाषेमध्ये इन्व्हॉल्वमेंट म्हणतो आम्ही. इन्व्हॉल्वमेंट म्हणजे ब्रेन इन्व्हॉल्वमेंट झालं तर न्यूरोसर्जन काम करेल. डोळ्याचं इन्व्हॉल्वमेंट झालं तर ऑप्थॅल्मिक सर्जन इन्व्हॉल्व करेल. ईएनटी सर्जन जेव्हा कान, नाक, घसा इथपर्यंत ते जेव्हा पोहोचतं, लंग्स पर्यंत पोहोचलं तर चेस्ट फिजिशियन तुम्हाला चेस्ट साठी हे करेल. डेंटल इन्व्हॉल्वमेंट झालं, दातांचं इन्व्हॉल्वमेंट झालं तर डेंटिस्ट पण राहतो त्याच्यामध्ये. ऍक्च्युली मॅक्झिलोफेशियल सर्जन म्हणतात त्यांना, मॅक्झिलोफेशियल सर्जन याचं काम करतात. तर अशा प्रकारचं हे जे आहे याच्यामध्ये जे आहे कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते ट्रीटमेंटची. परंतु माझी सर्वांना विनंती आहे की असे जर काही चिन्ह तुम्हाला जर वाटली, जसं मी सांगितलं पूर्वी की तुम्हाला काही याच्यापैकी जे चिन्ह सांगितले याच्यापैकी तुम्हाला कुठचंही वाटत असेल, तर तुम्ही जेणेकरून लवकरात लवकर डॉक्टरांकडे किंवा जे काही तुमचे कन्सल्टिंग फिजिशियन आहे त्यांच्याकडे पण तुम्ही जाऊन दाखवू शकता. या हा जो म्युकोरमायकोसिस आहे याला फार घाबरायची गरज नाही आहे. हे जसं मी सांगितलं की एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला नाही होत. जसं कोविडमध्ये आपण पाहिलं की एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रसार होतो, तसं म्युकोरमायकोसिसचा होत नाही. हे त्याच विशिष्ट व्यक्तींमध्ये होत असतं ज्यांच्यामध्ये, जसं मी सुरुवातीपासून सांगितलं की अनकंट्रोल डायबिटीज जर असलं आणि त्याच्यामध्ये स्टेरॉइडचा वापर केलेला आहे आणि लॉंग आयसीयू स्टे झालेला आहे, आयसीयू मध्ये खूप दिवसपर्यंत राहिलेले आहे आणि ज्यांची प्रतिकार शक्ती कमी झालेली आहे, जसे किडनी ट्रान्सप्लांट केसेस मध्ये अशा प्रकारचे इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग देतात. अशा कंडिशन्स मध्ये पण इम्युनिटी कमी होत असते. अशा वेळेला त्या व्यक्तीला जास्त धोका असतो. कॅन्सर केसेस मध्ये जिथे त्याची
प्रतिकारशक्ती आणि अशा विविध कंडिशन ज्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तर मंडळी, मला एवढंच सांगायचं आहे की कुठचेही तुम्हाला अशा प्रकारचे चिन्ह जर का दिसले तर तुम्ही त्वरित लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांना दाखवावे आणि लवकर त्याचं ट्रीटमेंट करून घ्यावे. कारण रिसेंटली आम्ही बघतोय याच्यामध्ये की ज्या वेळेला चेहऱ्याचा भाग काढला जातो, मग त्यांना त्याचं पूर्वरित्या कसं करतात, त्यांना पूर्वरित्या एक प्रोस्थेटिक्स लावून करतात. म्हणजे जसं कोणाचं टाळूला पोर्शन काढला गेलेला आहे, मग तिथे खूप मोठं पोर्शन काढल्यानंतर तिथे छिद्रासारखं होतं. त्याला आमच्या भाषेमध्ये एक ऑब्च्युरेटर म्हणून प्रोसेस असतं. ऑब्च्युरेटर म्हणजे टाळूचा आर्टिफिशियल भाग बनवला जातो. आर्टिफिशियल डोळे, जसं ज्यांचे डोळे काढले गेले, तर ह्या प्रोस्थेटिक्स वरती त्यांना अवलंबून राहावं लागतं. रिकन्स्ट्रक्शन फुल्ली म्हणू नाही शकत, एक रिकन्स्ट्रक्शन पार्शियली आपण म्हणू शकतो याला. तर अशा प्रकारची ही म्युकोरमायकोसिसची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. खूप मला असं वाटतं की तुम्ही बऱ्यापैकी तुम्हाला याचा अंदाज आला असेल की कसं ओळखावं आणि याला लवकरात लवकर दाखवून द्यायला पाहिजे, जेणेकरून हा वाढला नाही पाहिजे. ठीक आहे. यानंतर मी ऍक्च्युली जनरल डेंटल प्रॉब्लेम्स वरती पण बोलणार आहे, परंतु ज्यांना प्रश्न विचारायचे असतील, प्रश्न उत्तर ते विचारू शकाल. ठीक आहे. आणि म्युकोरमायकोसिस बद्दल अधिक याच्यावरती माहिती हवी असेल तेही मी सांगायला तयार आहे. ठीक आहे. ओम शांती शांती. ओम शांती शांती. ओम शांती. धन्यवाद डॉक्टर साहेब, छान माहिती सांगितली आपण म्युकोरमायकोसिस बाबत. माझा एक प्रश्न होता, बरं. ज्यांनी 2 व्हॅक्सिन घेतलेले आहे, बरोबर, त्यांच्यावर सुद्धा हा होऊ शकतो काय? ऍक्च्युली याच्यामध्ये व्हॅक्सिनचा म्युकोरमायकोसिस सोबत थेट असा रोल नाही. हा कोविड साठी आपण व्हॅक्सिन घेतलेली असते, परंतु कोविड नंतर जेव्हा आपली रिकव्हरी खूप लेट होते आणि त्या दरम्यान आपली प्रतिकारशक्ती खूप कमी होत असते आणि ऑलरेडी आपल्यामध्ये जर का स्टिरॉइडचा वापर झालेला आहे, तरच आपल्याला हा प्रसंग येऊ शकतो. व्हॅक्सिनेशन करणं आवश्यक आहे, निश्चित व्हॅक्सिनेशन करायला हवं, परंतु व्हॅक्सिनेशन नंतर आपण हे कोविडचं सिव्हिरिटी कमी करण्यासाठी हे करतोय. परंतु म्युकोरमायकोसिस हा वेगळा विषय आहे. त्याच्यामध्ये म्युकोरमायकोसिस हा तेव्हाच होतो ज्या व्यक्तीला अतिशय जास्त अनकंट्रोल डायबिटीज आहे आणि त्याच्यामध्ये स्टिरॉइड वापरामुळे ते अतिशय जास्त वाढल्या गेलेली आहे. हॅलो, कोरोना तर हा आता 1-1.5 वर्षापासून आहे. बरोबर. तू यापूर्वी सुद्धा म्युकोरमायकोसिसचे पेशंट आढळत होते का? निश्चित बरोबर. छान प्रश्न विचारला तुम्ही की याच्या अगोदर पण म्युकोरमायकोसिसचे पेशंट आढळायचे का? हो, आढळायचे. ज्या लोकांमध्ये पुअर ओरल हायजीन आम्ही म्हणतो, पुअर ओरल हायजीन म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती आहे तोंडाची. तोंडामध्ये जे आहे थर खूप साठलेला आहे, मल्टिपल जे आहे दात किडलेले आहे, हिरडीमधनं पस निघतोय, ज्यांची ठेवण अतिशय वाईट आहे तोंडाची आणि ज्यांच्या याच्यामध्ये एक तोंडामध्ये बुरशीचा रोग एक वेगळा सुरू होतो, त्याला कॅन्डिका अल्बिकन्स म्हणतात. आमच्या भाषेमध्ये त्याला ओरल कॅन्डिडायसिस, ओरल थ्रश असे नावं दिलेले आहे. तर त्याच्या माध्यमातून हे म्युकोरमायकोसिस वाढत जातं, अजून आपल्या चेहऱ्यावरती पसरतं. तर निश्चित तुम्ही जो विचारला तो प्रश्न फार महत्वाचा आहे की पूर्वी पण आढळायचे हे रुग्ण, असं नाही की हे आजच आलेलं आहे, पूर्वी पण आढळायचे हे रुग्ण आणि त्याचं मॅनेजमेंट पण सेम असतं. बरोबर. हो, हा एक प्रकारचा फंगसच आहे, बरोबर. बुरशीजन्य आजार आहे. करेक्ट. याला ब्लॅक फंगस म्हणतात. ब्लॅक फंगस म्हणतात. तर आपण त्या कोविड मध्ये वाफ वगैरे दिल्या जाते, बरोबर. घेतल्या जाते, तर फंगस हे वाफेनं पॅरालाइज होते काय? वाफेनी आपण पूर्णरित्या कुठच्याच प्रकारच्या व्हायरस किंवा फंगस किंवा अजून कोणत्या बॅक्टेरियाला पूर्णपणे आपण त्याला किल केलं किंवा आपण त्याला जे आहे कमी करू शकतो, पण पूर्णपणे आपण त्याला हे नाही करू शकत. त्याच्याकरता
याच्यावरती डिपेंड आहे की तुमची इम्युनिटी आणि तुम्हाला मेडिसिन्स कोणते दिल्या गेलेले आहे. जर तुम्ही पूर्णपणे म्हणाल की मी वाफेने याला हे करतो, तर ते पॉसिबल नाही आहे. कारण अति जास्त वाफ पण आपल्या जे टिश्यूज आहे त्यांच्यासाठी हानिकारक आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये गरम जर आपण घेतलं तर ते आपल्या टिश्यूजला डॅमेज करतील. आपल्या श्वसन जी काही सिस्टम आहे, रेस्पिरेटरी सिस्टम, याला आपल्याला डॅमेज करतील. त्याच्यामुळे मी सगळ्यांना परत सांगतोय की वाफ घ्या, परंतु अति जास्त गरम जर का आपण वाफ घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आपले काही ना काही याच्यामध्ये टिश्यूज डॅमेज होऊ शकतात. बरोबर? माझे Thank you. 2 प्रश्न आहे डॉक्टर साहेब. एक आहे की बोला. आपण सांगितलं की हे फंगस जो आहे हा पोलन हवेतनं येतो. तर बरोबर, याचे बरोबर. सोर्सेस साधारणतः काय असू शकतात हा पहिला प्रश्न आहे. आणि हो. दुसरा प्रश्न आहे की त्याचे सिम्पटम्स दिसल्यानंतर ते एकदम खूप जास्ती होण्याचा जो पिरियड आहे तो पिरियड बरोबर. कसा मॅनेज करायचा? एक सर्वसाधारण व्यक्तीने काय करायचं की त्या कमी बरं. वेळेमध्ये आपण काय काय केलं पाहिजे? बरोबर. पहिला प्रश्न तुमचा होता की आपल्याला हे जे पोलन्स आहे कुठे असतात, बरोबर? हे जे काही पोलन्स किंवा हे आहे आता पण आपल्या हवेमध्ये आहे. याचे आता पण कण आपल्या शरीरात चालले आहे. परंतु हे आता आपल्यावरती इफेक्टिव्ह नाही आहे. याचं कारण असं की Immunity. आपण सगळ्यांची इम्युनिटी व्यवस्थित आहे. इम्युनिटी जर व्यवस्थित असली तर बरेचसे बॅक्टेरिया, बघा कसं आहे, आपण जेवढेही हवा इनहेल करतो हे आपल्या याच्यामध्ये श्वास याच्यामध्ये, ते श्वास नलिकेमध्ये कितीतरी बॅक्टेरियाज आपण इनहेल पण करतोय आणि एक्झेल पण करतोय. आपल्या शरीरावरती, स्किन वरती पण खूप सारे बॅक्टेरिया असतात. हे सगळे आपल्या शरीरावरती असणारे किंवा हवेमध्ये असणारे बॅक्टेरियाज जे आहे आपल्याला इफेक्ट का नाही करू शकत, आपल्यावरती साईड हे जे आहे काउंटर ऍक्ट का नाही करू शकत? कारण की आपली इम्युनिटी चांगली असल्यास हे कुठच्याच प्रकारचं आपल्यावरती अटॅक नाही करू शकत. जसं मी म्हटलं की इम्युनिटी कोणाची डाऊन होत असते? डायबिटिक पेशंटची, अनकंट्रोल डायबिटीज. त्याच्यामुळे मला स्पेशली सांगायचं आहे की ज्यांना पण डायबिटीज आहे, काही करून आपण आपलं डायबिटिक या कंडिशन मध्ये कंट्रोल पाहिजे, डायबिटिक कंट्रोल पाहिजे. तर तुमचा प्रश्न होता की हे हवेमध्ये कुठे आढळतं? हे सर्वत्र आहे हवेमध्ये. दुसरा प्रश्न जरी सर्वत्र हवेमध्ये असेल हा, तरी हा, हा. देखील आपण घर कसं ठेवलं पाहिजे? तिथे निश्चित, ओलावा निश्चित. नसला पाहिजे, फंगस नसला पाहिजे, आजूबाजूचा परिसर निश्चित. आपण सुरक्षित ठेवला पाहिजे. स्वच्छ हे असला पण पाहिजे. महत्त्वाचं आहे, फार करेक्ट, करेक्ट, महत्त्वाचं आहे. करेक्ट. एकदम ते एकदम फार आपण करत महत्वाचं. नाही. ते आपण सर्वसाधारण लोक हा, घरामध्ये फंगस असतात. इव्हन फूड्स मधनं पण फंगस जातात. फंगस जातं. करेक्ट, मी करेक्ट, करेक्ट. स्वतः त्याची विक्टीम आहे की मला ते हो. फंगलचे एलर्जी भयंकर सिव्हिअर होती. अरे आणि बापरे. फक्त मी युनिव्हर्सिटीमध्ये खूप जंगल असल्यामुळे त्या ठिकाणी बरोबर, खूप जास्ती असल्यामुळे तो अटॅक केलं मला. आणि मी त्याची बरोबर. विक्टीम राहिली. आणि म्हणून मला ह्याच्याबद्दल फार हे आहे की प्रत्येकाने आपण ही काळजी घेतली पाहिजे की कुठेही आपल्या घरात निश्चित. फंगस नसला पाहिजे. आणि खूप दिवस स्टोर करून ठेवलेले जे काही कणिक आहे किंवा आपण पदार्थ आहे. खूप लोणची, पापड, शेवयान हे ते सगळं करून एकदम ठेवतो. बरोबर. एकदम बरोबर स्पेशली बोलले तुम्ही. आपण शेंगदाणा जो आहे त्याच्यावर जर बुरशी आली हम्म. की काजूला बुरशी आली तर आपल्याला फेकवत नाही ते. आपण त्याला आणखीन बरोबर, गरम करून करून खातो. पण ते काही त्याच्यामध्ये असलेले टॉक्झिन्स किंवा पोलन्स हे काही जात नाही. तेव्हा आपण हे बरोबर. सर्वसाधारण लोकांनी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं घर हे सुरक्षित स्वच्छ ठेवण्याकरता असायला तिथे ड्रायनेस असला पाहिजे, तिथे डॅम्पनेस नसला पाहिजे आणि जे करेक्ट. काही आजूबाजूचा परिसर आहे तो पण स्वच्छ असला पाहिजे. आणि घरामध्ये खूप सारं सामान आपण स्टोर नाही करून ठेवलं पाहिजे. कारण आणि खूप दिवस आपण स्टोर करून ठेवतो आणि मग ते त्याला स्वच्छ केलं जात नाही आणि बरोबर, त्याच्यामुळे बरोबर. एकदम एकदम व्यवस्थित तुम्ही हे तर बोलताय की ही गोष्ट आपल्या आपण फार काळजीपूर्वक केली पाहिजे की घरामध्ये आपण ड्रायनेस, सूर्यप्रकाश भरपूर घेतला पाहिजे. पहिली गोष्ट. निश्चित, पण निश्चित, निश्चित. आपल्या घरी व्हेंटिलेशन पण असणं फार आवश्यक आहे. बेसिक त्या गोष्टी आहेत की ज्या आपण केल्या पाहिजे. आता आपण करेक्ट, दुसऱ्या करेक्ट, करेक्ट. प्रश्नात माझं समाधान कराल अशा. हा, हा. तुम्ही दुसरा प्रश्न मला विचारला की हा सर हे जे हेल्दी आहे हे
सर हिंदी में हेलो। पूछ सकते हैं? हिंदी में एक सवाल पूछ सकते हाँ हैं? जी, हाँ जी, हाँ जी, हाँ। पूछ सकते हैं, बिल्कुल हिंदी पूछ में सकते आंसर देंगे। मुझे जी, जी, पूछना बिल्कुल। है कि मेरे हस्बैंड को वैक्सीन लगवाना है और उनको जी, अभी आयुर्वेदिक दवाई लेते थे, शुगर की प्रॉब्लम है, कुछ 250 तक रहता है इसके बाद, खाना जी, खाने के बाद में। और अभी जी, फिर जी, जो डॉक्टर की दवाई है वो चालू की है 2-3 दिन से, तो जी, उनको नॉर्मल आ गया है अभी, तो क्या अभी वैक्सीन ले सकते हैं? और क्या जी, बिल्कुल पीरियड ले सकते हैं। ले सकते हैं? पीरियड जी, के टाइम बिल्कुल ले पे? सकते हैं आप। जी, बिल्कुल ले ठीक है सर, सकते हैं आप वैक्सीन। क्योंकि मुझे थोड़ा सिर्फ डर था कि कुछ दिन रुकना चाहिए उनको वैक्सीन लेने के लिए या फिर लगवा लेना चाहिए वही। जी, सिर्फ वैक्सीन लगवाते समय हर एक पेशेंट को उस डॉक्टर को जो है ये बताना चाहिए कि हमको शुगर है या बीपी है, जो भी कोमॉर्बिडिटी बोलते हैं इसको, वो उसकी इन्फॉर्मेशन आपको पहले अपने फिजिशियन को देना है। फिजिशियन जी से आपको फिर कंसेंट मिलेगा कि नहीं आप कर सकते। जी जी सर, थैंक यू। जी, जी, डेफिनिटली दे सकते हैं आप। लेना चाहिए, सब लोग ने वैक्सीन लेना चाहिए। नमस्कार, मी भानुदास गांडाबच्चे, अमरावती. नमस्कार, नमस्कार साहेब, बोला. हॅलो. हां, हॅलो, आवाज हॅलो. पोहोचतो मला. सर, हां, बोला ना. डॉक्टर सर, नमस्कार. मी आताच काल सुट्टी घेऊन घरी पोहोचलेलो आहो. इथे बरं. अमरावतीला ICU मध्ये 4 दिवस होतो आणि 6 दिवस जनरल मध्ये असे 10 दिवस काढले. बरं. आता पॉझिटिव्ह कशी आहे तुमची तब्येत? आता चांगले आहे तब्येत वगैरे. बरं, बरं. काही त्रास नाही. परंतु गेल्या 6 तारखेला माझं ते ऑक्सिजन एकदम 89 वर आला आणि काय की मला ऑक्सिजन लावायला लागलं. श्वास घेणं कठीण झालं होतं. बरं. पहिल्या 3 दिवसात 2 प्लाझ्मा आणि 4 रेमडेसिवीर लावले आणि 3 दिवसात माझी तब्येत चांगली झाली तिथे ICU मध्ये. नंतर बरोबर. मला आराम करावा लागला. काल सुट्टी झालेली आहे. परंतु बरं. यापूर्वी शुगरचा मला कुठलाही त्रास नव्हता. परंतु आता ह्या मेडिसिन डोस मुळे सध्या शुगर सुरू झालेला आहे. त्यासाठी काय काळजी बरोबर. घेता येईल तेवढं मार्गदर्शन. हां, सगळ्यात मुख्य म्हणजे तुम्हाला आपली शुगर जी आहे, ती मॉनिटर करणं आवश्यक आहे. त्याचा एक चार्ट तुम्हाला मेंटेन करावा लागेल. तुमच्याकडे ग्लुकोमीटर असणं आवश्यक आहे. बरोबर. जेवणापूर्वीची शुगर किती आहे, जेवणानंतरची शुगर किती आहे, याचा एक तुम्हाला चार्ट मेंटेन करावा लागेल. जर हो. का ती शुगर 180 200च्या वरती चालली आहे कॉन्झिक्युटिव्हली, हो. तर तुम्हाला आपल्या डायबिटॉलॉजिस्टला कन्सल्ट करावं लागेल. ठीक सर. आणि मला ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलेलं आहे, हो. त्याप्रमाणे मला असं वाटतं की तुम्हाला पण स्टिरॉइड्सच्या इंजेक्शन्समुळेच ही शुगर वाढलेली आहे. कारण तुम्हाला पूर्वी कुठचा जसा त्रास नव्हता असं तुम्ही सांगितलेलं आहे. इंजेक्शन दिलेलं आहे, स्टेरॉइडचे दिले आहे आणि माझे जे फॅमिली डॉक्टर आहे त्यांनी ते बरोबर, इंजेक्शन मग नंतर बंद करायला सांगितलं कंट्रोल झाल्याबरोबर. बरोबर, बरोबर. तर जसं मी पूर्वी पण सांगितलेलं आहे, या इंजेक्शनमुळेच वाढतं. स्टिरॉइडच्या इंजेक्शनमुळे भलेही आपला आजार जो आहे कोविडचा हा कंट्रोलमध्ये येतो, परंतु हो. याचा साइड इफेक्ट आहे की याच्यामध्ये शुगर अतिशय जास्त वाढते. तर बरोबर. तुम्हाला आपल्या फिजिशियनला, डायबिटॉलॉजिस्टला कन्सल्ट करावं लागेल. त्यांना दाखवावं लागेल की सर हे असं-असं जे आहे या लेव्हलला आहे. त्या हो. हिशोबाने ते तुम्हाला एक औषध स्टार्ट करतील आणि साधारण तुमची शुगर कमी झाल्यावर तुम्हाला हे औषध बंद करायला हवं. नाहीतर तुम्हाला शरीराला सवय पडून जाते की हो. तेवढंच शुगर मेंटेन करायची. सध्या 15 ब्लड दिवसाचं मेडिसिन शुगर. दिलंय तुम्ही. सध्या बरोबर, बरोबर. हो. पहिल्या आणि दिवशी मला हां, 2 रेमडेसिवीर, नंतर 4 दिवस एक असे मी टोटल 6 रेमडेसिवीरचा कोर्स आणि 2 प्लाझ्मा दिले आहे. आता करेक्ट. तब्येत एकदम बरोबर, चांगली बरोबर. आहे. कुठं त्रास नाही. बरोबर, बरोबर. परंतु शुगर तुम्ही आहारामध्ये पण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. आहारामध्ये तुम्ही जास्त करून अशा प्रकारचं प्रोटीन डायट घ्यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला शुगरचं कंटेंट नाही मिळणार. कार्बोहायड्रेट्स कमी करायला पाहिजे. तुम्ही डायटिशियनला पण कन्सल्ट करू शकता. जनरली ठीक. बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये आजकाल डायटिशियन असतात. परंतु एक इन जनरल सांगायचं म्हटलं तर प्रोटीन डायट घ्या. डाळी झालं, हे जे आपलं जर का कोणी नॉन-व्हेज खात असेल तर नॉन-व्हेज खाऊ शकतात. थोडंसं कुठेतरी कार्बोहायड्रेट्स कमी करायला पाहिजे. जे पण कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांनी परत शुगर बूस्ट अप होऊ शकते तुमची. आणि तत्पूर्वी तुम्ही आपल्या विशेष म्हणजे डायबिटॉलॉजिस्टला, मला आपल्या फिजिशियनला कन्सल्ट करा. बोला. सर आहारामध्ये मला फक्त शाकाहारी काय सांगाल? बाकी दुसरं तर जमत नाही. शाकाहारचं मला मार्गदर्शन. बरोबर, बरोबर. बरं. शाकाहारामध्ये जर का आपण वरण-भात, भाजी-पोळी हा जो हे आहे, हा व्यवस्थित आहे. पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण डाळी ॲड केल्या, जास्त त्याला काय म्हणतात मिक्स डाळीचं वरण आपण खाण्यात आलं, तर हो. याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन मिळतं.
मग ड्रायफ्रुट्स झाले, ड्रायफ्रुट्स खायला पाहिजे पण एका लिमिटमध्ये ड्रायफ्रुट्स, कारण काही ड्रायफ्रुट्स जे आहे कोणाकोणाला सूट होत नाही. ड्रायफ्रूट खायला पाहिजे निश्चित. सोबत अजून एक गोष्ट आहे की नुसतंच बघा कसं आहे की हा ट्रायंगल आहे. कोणत्याही आजाराला दुरुस्त करण्याकरता महत्वाचा आहे आहार, व्यायाम आणि मेडिसिन. हा एक ट्रायंगल आहे. याचा समतोल असणं आवश्यक आहे. कोण फक्त मेडिसिन्स वरती अवलंबून राहणार, एक्सरसाइज नाही करणार, आहार नाही मॅनेज करणार, तसं नाही होणार. आपल्याला या तिन्ही गोष्टी मॅनेज करावं लागेल. आपल्याला व्यायाम पण करावा लागेल थोडाफार. मी असं नाही म्हणत की आता तुम्ही आयसीयू मधनं आले तर तुम्ही हेवी, तुम्ही थोडंफार जरी आपल्या हिशोबाने नॉर्मल योगा, मेडिटेशन, मला वाटतं तुमचे प्रोग्राम सकाळी सकाळी खूप छान होतात. हे मी तर आता कालपासूनच जॉईन झालेलो आहे. ब्रीदिंग एक्सरसाइज फार छान सांगतात. याला तुम्ही फॉलो करायला पाहिजे. हे जे मेडिटेशन्स आहे, श्वसनाच्या क्रिया करून घेतात, हे डेफिनेटली तुम्ही फॉलो करायला पाहिजे. याने कसं ऑक्सिजन तुमचं कंटेंट वाढेल, तुम्हाला एक वेगळी एनर्जी येईल या सगळ्या याच्यामुळे. तर मी जे सांगितलं की आहार आणि मेडिसिन्स आणि व्यायाम या तिन्ही गोष्टी, बरेच लोक आहाराचा म्हणजे जेवणाचा वेळ नाही पाळत. खूप महत्वाची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे जेवणाच्या वेळा पाळणं. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद. डॉक्टर एक प्रश्न विचारायचा होता, विचारते. आपलं नाव काय म्हटलं? डॉक्टर स्नेहा निकते, चेंबूर, मुंबई. व्हेरी गुड मॉर्निंग डॉक्टर स्नेहा. गुड मॉर्निंग डॉक्टर. खूप छान इन्फॉर्मेशन दिली आपण आणि सगळ्या सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत आपण छान एक्सप्लेन केलेलं आहे. सध्या आपण बघतोय खूप पॅनिक सिच्युएशन क्रिएट होते. म्युकरमायकोसिस बद्दल व्हॉट्सअप फॉरवर्ड्स खूप पाठवल्या जातात आहेत. त्यामुळे हल्ली जसे रेमडेसिवीरच्या बाबतीत झाले तसेच एम्फोटेरिसिन बी जे अँटीफंगल इंजेक्शन यात युज केल्या जातात, त्याचं सुद्धा होर्डिंग सुरू झालेलं आहे. त्याचं सुद्धा पुढे जाऊन कदाचित शॉर्टेज मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. त्यामुळे लोकांनी घरात एम्फोटेरिसिन बी ज्यांच्याकडे असे क्रिटिकल पेशंट्स होते त्यांनी घरी होल्ड करून ठेवलेलं आहे. अशा या बॅकग्राऊंडमध्ये जिथे कोरोना पॅन्डेमिक आपण बघतोय आणि औषधांचा साठा करून म्हणजे अनवॉन्टेड औषधांचा साठा केला जातोय. सो डॉक्टर, या पॅनिक सिच्युएशन मध्ये अशा सारखे दिसणारे इतर कुठले डेंटल आजार आहेत जे अगदी म्युकरमायकोसिस सारखे दिसतात? म्हणजे जिथे आता सध्या लोकांना सांगितलं जाते की दातांवर, टाळूवर काळा डाग असेल, नाकातनं पस डिस्चार्ज येत असेल किंवा कुठल्याही भागातनं जर का तुम्हाला डेंटल, ओरल, नेझल ट्रॅक्ट मध्ये असे काही आजार दिसत असतील, त्यावेळेस तुम्ही इमिजिएटली डॉक्टरांना भेटा. अग्रीड. पण डेंटल कंडिशन्स मध्ये जिथे आपण बरेचदा बघतो डेंटल केरीज किंवा काय म्हणतात त्याला, इतर गुटखा किंवा असे काही पदार्थ खाल्ल्यामुळे काळेपणा दातांवर येतो, अशा पद्धतीचे डिफरन्शियल डायग्नोसिस म्युकरमायकोसिसचे काय असतील जे अपॅरेंटली म्हणजे बघता बरोबर जे काय दिसू शकतात आणि कन्फ्युजन क्रिएट होणारे सिच्युएशन्स अशा कुठल्या असू शकतील आणि हाऊ टू डील विथ दॅट? सो डिफरन्शियल डायग्नोसिस ऑफ म्युकरमायकोसिस असं मला विचारायचं. करेक्ट. तुम्ही हा जो प्रश्न विचारला एकदम व्हॅलिड आहे की प्रत्येकच गोष्ट ही आपण म्युकरमायकोसिस सोबत नाही जोडू शकत. याच्या सारखे दिसणारे, याच्या सिमिलर दिसणारे बरेचसे डेंटल प्रॉब्लेम्स आहे किंवा ओरल प्रॉब्लेम्स आहे, याच्यामध्ये पण मिसडायग्नोसिस होऊ शकतं. जसं बरेचशा पेशंट्स मध्ये जे आहे त्यांच्या दातांना जर का कीड लागली असेल आणि ही जी कीड जी आहे ज्या वेळेला नसेपर्यंत पोहोचते आतमधल्या, ज्याला आम्ही पल्प म्हणतो, याचा रिझल्ट जो आहे मुळाखाली असतो. आणि रिझल्ट म्हणजे काय, याच्या मुळाच्या अवतीभोवती पस तयार व्हायला लागतो, दातांच्या मुळाच्या अवतीभोवती. अशा ठिकाणी ज्याला लोकलाइज ऍब्सेस म्हणतो आपण. आणि हे जे मल्टिपल लोकलाइज ऍब्सेस जर का कोणत्या पेशंटमध्ये असतील तर ते मिसडायग्नोस होऊ शकतं म्युकरमायकोसिस सोबत. इट इज नॉट म्युकरमायकोसिस. ठीक आहे. मग अजून अशा कोणत्या कंडिशन्स आहेत जसं पॅलेट म्हणजे टाळूवरती कोणत्या प्रकारचं आपल्याला इन्फेक्शन झालेलं आहे, जसं सिस्टिक इन्फेक्शन झालं आणि ती अशा कंडिशन मध्ये पण तिथे ब्लॅकिश किंवा ब्लूइश डिस्कलरेशन येऊ शकतं. अजून सर्टन काही कंडिशन्स आहे, अल्सरेटिव्ह कंडिशन्स आहे. ल्युकोप्लॅकिया एक असा प्रकार आहे जो तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीमध्ये होत असतो, ज्याच्यामध्ये व्हाईट पॅचेस दिसतात गालाच्या आतमधल्या त्वचेला, व्हाईट अनस्क्रेपेबल आपल्याला पॅचेस दिसतात, ज्याला मिसडायग्नोस करू शकतो कोणी म्युकरमायकोसिस किंवा फंगल इन्फेक्शन सोबत.
तर अशा विविध कंडिशन्स आहेत ज्यांना आपण म्युकोरमायकोसिस सोबत डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये टाकू शकतो. बट याचं कन्फर्मेशन जे आहे पॅथॉलॉजी हिस्टोपॅथ टेस्टनी पण होऊ शकतं. तर जसं तुम्ही विचारलं की अजून बाकीच्या ज्या कंडिशन्स आहे ज्याच्यामध्ये पेशंटला जर अल्सर येत असेल, याच्यामध्ये गळ्यामध्ये अल्सर येत असेल आणि दॅट अल्सर बिकम्स मोर इन्फेक्टेड, त्या कंडिशन मध्ये पण त्याला एक ब्लॅकिश डिस्कलरेशन येऊ शकतं. लायकन प्लॅनेस एक अजून एक आजार आहे ज्याच्यामध्ये पण ब्लॅकिश डिस्कलरेशन येतं गालाच्या आतमधल्या त्वचेला, जिभेवरती येतं. असे काही ओरल कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये हे म्युकोरमायकोसिस सोबत आपण त्याला डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये टाकू शकतो. ओके डॉक्टर. थँक्यू सो मच डॉक्टर. आणखी एक छोटीशी कमेंट इथे सांगते मी की जनरली ही जी म्युकरमायकोसिस जी कंडिशन आहे, फंगल कंडिशन आहे, बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की फॅमिली डॉक्टरला दाखवून आपण ह्याचं काय म्हणतात त्याला बेसिक ट्रीटमेंट करावं. पण आय थिंक तिथेच मॅक्झिमम लोकांचा प्रॉब्लेम होतो आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणात अदर दॅन एम्फोटेरिसिन बी इतर फंगल अँटी फंगल मेडिकेशन्स ट्राय केल्या जातात बाय फॅमिली डॉक्टर्स आणि पेशंट्स अल्टिमेटली ह्याच्यासाठी सफर करतात कारण जे अँटी फंगल नको द्यायला ते दिल्या जातात आणि हे इतर अँटी फंगल ऍक्च्युअली म्युकरच्या ग्रोथला वाढवतात. सो आपल्याला हे बघायचंय की ही गोष्ट स्पेशलिस्टचीच मॅनेज करण्याची गोष्ट आहे. ही कंडिशन इतर कुठल्याही फॅमिली डॉक्टर किंवा इतर कुठल्याही पॅथीने अल्टरनेट मेडिसिनने ही गोष्ट बरी होऊ शकत नाही. ही कंडिशन अशी आहे की ज्याला तुम्हाला डेंटिस्ट कडे जाऊनच ही ट्रीटमेंट घ्यायला लागणार आहे किंवा जे त्याचे ENT स्पेशलिस्ट, जसं डॉक्टरनी मेन्शन केलं की हा टीम अप्रोच आहे. सो आपल्याला त्या स्पेशलिस्ट कडेच जायला लागणार आहे कारण हल्ली ज्या आता जसं म्युकरमायकोसिसवर पुढे पुढे रिसर्च होत आहे तेव्हा असं लक्षात येतंय का काही अँटी फंगल्स आहेत, जसं वोरिकोनाझोल नावाचं एक अँटी फंगल मेडिकेशन आहे. सो म्युकरमायकोसिसच्या ट्रीटमेंटसाठी व्हेरिकोनाझोलचं अँटी फंगल मेडिसिन दिल्यामुळे ऍक्च्युअली म्युकरमायकोसिसची ग्रोथ क्रिएट होतं आणि ग्रोथ त्याची जास्त प्रमाणात होतं. त्याचं जे इन्फेक्टिव्ह पॉवर आहे ते जास्त प्रमाणात वाढतंय. सो याचा अर्थ वोरिकोनाझोल हे त्यासाठी खतपाणी आहे. सो आपल्याला अजिबात असं कुठल्याही डॉक्टर्स कडनं याचं ट्रीटमेंट घ्यायचं नाही जिथे चुकीचे अँटी फंगल इंजेक्शन दिल्या जातील किंवा मेडिसिन्स ट्राय केल्या जातील तुमच्यावर. सो त्यामुळे ही गोष्ट ज्या त्या स्पेशलिस्ट कडेच दाखवायला पाहिजे. कुठल्याही फॅमिली डॉक्टर्सच्या ट्रीटमेंटच्या हद्दीत येणारा हा आजार डेफिनेटली नाही आहे. त्यामुळे यू मस्ट अप्रोच युअर डेंटिस्ट ऑर युअर स्पेशलिस्ट डॉक्टर फॉर दिस. हे खूप महत्वाचं आहे. एकदम छान सांगितलेलं डॉक्टर स्नेहा तुम्ही की आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला कोणत्या स्पेशलिस्ट कडे जायचं. जसं फॉर एक्झाम्पल कोविड इन्फेक्शन झालं तर लोकांना माहिती नव्हतं की मला कोणत्या डॉक्टरकडे जायचं आहे. दे यूज टू अप्रोच, म्हणजे लोक काय जवळचे जे पण डॉक्टर भेटतील त्यांच्याकडे जायचे. डॉक्टर्स त्यांना अँटी एलर्जिक अँटीबायोटिक देऊन तेवढे दिवस काढायचे आणि त्या दिवसांमध्ये तो कोविड पण वर्स व्हायचा. आपली ही कंडिशन का झाली? कारण की या गोष्टीला आपण लगेच अग्रेसिव्हली ट्रीटमेंट नाही दिलं. तर तुम्ही जे सांगितलं की एक्झॅक्टली वी हॅव टू गो टू दॅट पर्टिक्युलर स्पेशलिस्ट. कोविड झालेला आहे तर तुम्ही तुमच्या MD मेडिसिन, चेस्ट फिजिशियन यांच्याकडे अप्रोच करायला पाहिजे. त्याच प्रकारे म्युकोरमायकोसिस झालं तर तुम्हाला कोणत्या डॉक्टरांकडे अप्रोच करायचं आहे? ENT सर्जन, डेंटिस्ट. जर का तुम्हाला डोळ्याच्या जवळ तुम्हाला काही चिन्ह दिसत असेल, साइन्स अँड सिम्पटम दिसत असेल तर तुम्ही ऑप्थॅल्मॉलॉजिस्टला अप्रोच करायला पाहिजे. तुम्हाला तुमचं ऑल्टर्ड हे वाटत असेल बिहेवियर, मीन्स तुम्हाला थोडा त्रास होत असेल चालायला, तुम्ही विसरायला लागले, तुम्हाला चक्कर सारखं येत आहे, तर तुम्हाला डेफिनेटली न्यूरो फिजिशियनला तुम्हाला कन्सल्ट करावं लागतं. कारण कधी कधी याचे अर्ली सायन्स याच्यामध्ये नाही दिसू शकत. इट कॅन वेल गो टू ब्रेन ऑल्सो. तर डॉक्टर स्नेहांनी खूप व्यवस्थित हे मांडलेलं आहे की डेफिनेटली आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला कोणत्या डॉक्टरांकडे जायचं आहे. आपल्याला जर म्युकोरमायकोसिस बद्दल डाऊट असला तर आपल्याला ENT सर्जन कडे जायचं आहे. जर आपल्याला डेंटल म्हणजे ओरल मध्ये काही दिसत असेल, तोंडामध्ये आपल्याला काही दिसत असेल की काही पॅच आलेला आहे, काळसर काहीतरी दिसत आहे, त्वचा काळसर झालेली आहे, तर डेफिनेटली डेंटिस्टला आपल्याला अप्रोच करायला पाहिजे निश्चित. थँक्यू डॉक्टर. कोणाला काही प्रश्न आहे?
हॅलो. हॅलो. हा सर काही मला व्हिडिओ ओपन करा हो. हा हा मॅडम आपलं नाव सांगा. डॉक्टर श्रद्धा माने. येस मॅडम. येस मला ते डॉक्टर. पीडियाट्रिक एज मध्ये म्युकरमायकोसिस होतं का ते विचारायचं. माझी 8 महिन्याची मुलगी आहे आणि मी कोविड पॉझिटिव्ह म्हणजे कोविड पॉझिटिव्ह होती लास्ट मंथ. तर येस पीडियाट्रिक येस मध्ये आहे का म्हणजे येस होऊ शकतं देर का? आर देर आर सम केसेस डॉक्टर. आहे पेडियाट्रिक मध्ये पण हे पाहिलं गेलेलं आहे की म्युकोरमायकोसिस होतं, बट द रेशिओ इज व्हेरी लेस. खूप कमी प्रमाणात होत असतं. परंतु ही शक्यता नाकारता येत नाही की पेडियाट्रिक्स मध्ये होत नाही. पेडियाट्रिक्स मध्ये होतं, पेडो पेशंट्स मध्ये पण होतं. लहान बच्चूंकडे पण आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. बरेचशा बच्चूंना दात किडला असतो, परंतु दुखत नसल्यामुळे ते सांगत नाही पॅरेंट्सला किंवा पॅरेंट्सला लक्षात येत नाही. आणि ज्या वेळेला सुचतं, त्याला सुजून येतं गालावरती, फार सुजते, तर पेशंटला असं वाटतं की काय झालं आणि काय झाले. तो इट इज नॉट की ऍक्च्युअली म्युकोरमायकोसिसच झालेला आहे, परंतु आपल्याला अलर्ट राहणं आवश्यक आहे. आपल्याला त्वरित डेंटिस्टकडे नेऊन तपासणं आवश्यक आहे. चेक करणं आवश्यक आहे की हे आहे तरी काय. तर पिडो पेशंट्स मध्ये पण हे आढळतं, नाही आढळत असं नाही डॉक्टर. थँक्यू सर.